नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. नाशिकच्या कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार JP गावित आज महाविकास आघाडीच्या वतीने शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. कळवण शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हजारो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीचे घटक पक्ष सहभागी झाले होते. जीवा पांडू गावित 10व्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. विशेष म्हणजे एकच पक्ष आणि एकाच चिन्हावर त्याने निवडणूक लढविली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 10 निवडणूक लढविण्याचा विक्रमही त्यांचाच नावावर आहे. 10 पैकी 7 वेळा ते विजयी झाले, तर 3 वेळा त्यांना पराभव पत्करावा लागलाय. ही 11व्यांदा निवडणुकीला विधानसभेच्या सामोरे जातोय. मागे 10 वेळेस मी लढलो, त्याच्यात 3 वेळेस हारलो आणि 7 वेळा जिंकलो. आता ही 11व्यांदा निवडणूक लढतोय. मला ही निवडणूक लढण्याचा मुख्य उद्देश जो आहे तो शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, आतापर्यंत अनेक लोक म्हणजे राज्याचं सरकार सुद्धा अनेक योजना काढतंय, पण जो भूमिपुत्र आहे त्याचे जे प्रश्न आहेत ते मात्र कोणी विचारात घेत नाही. आज सुद्धा त्या संबंध आदिवासी म्हणा, बिगर आदिवासी संबंध शेतकऱ्यांच्या शेतावरती जो अवकाळी पाऊस पडला त्याच्यामध्ये सोयाबीन, कांद्याचं रोपं, त्याचबरोबर आपलं मका, हे सर्व पिकं गेलेले आहेत. आदिवासी भागामध्ये भाताचं क्षेत्र पुरं सपाट झालेलं आहे. हे प्रश्न जे आहेत दरवर्षी कुठं ना कुठं याच्यावरती संकट येत आहे आणि त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. म्हणून ह्या शेतकऱ्याच्या संकटाबरोबरच जे विकासाची कामं आहेत, मग वतूरचं धरण असेल किंवा जामशेदचं धरण असेल, सुरगाण्यामधले सिमेंट कॉन्क्रीटचे बंधारे असेल किंवा पश्चिमेला वाहून जाणारं पाणी पूर्वेकडं गिरणा गोदावरीकडे वळवायचं असेल, हे प्रश्न सरकारच्या मध्ये गेल्यानंतर सरकारकडून पूर्ण करून घ्यायचे आहेत. आणि हे घेण्याची ताकद ही फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आम्हीच करू शकतो. जो काही आघाडीचे लोक आहेत, हे आघाडीचे लोक ह्या प्रश्नाला वाचा फोडू शकतात. युतीच्या लोकांनी आतापर्यंत निवडून येण्यासाठी अनेक नाटकं केली. आपल्या लाडक्या बहिणीसारखी योजना काढली आणि त्यांनीच वरती सुप्रीम कोर्टामध्ये माणसं पाठवून आणि ती लाडक्या बहिणीची योजना ही रद्द केलेली आहे. साहेब, आणि म्हणून साहेब आपण जर बघितलं तर राज्यामध्ये दररोज पक्ष बदलले जातात. आपण सातत्याने एकाच पक्षावर आणि एकाच चिन्हावर निवडणूक लढवतो, काय सांग? याचा तर तुम्हाला सुद्धा अर्थ कळला असेल. आम्ही सत्तेसाठी म्हणजे कधीच अशा प्रकारचं लढत नाही. आम्ही जनतेसाठी लढतोय, जनतेच्या प्रश्नासाठी लढतोय. पक्ष बदलून मला काही राज्याच्या पदावर जायचं किंवा ओढाताण करून कुठेतरी मंत्रिपद मिळवायचं असा काही प्रकार नाही. आणि म्हणून मला लोकांची सेवा करणं, लोकांचे प्रश्न सोडवणं हा एकमेव उद्दिष्ट ठेवून आम्ही पक्षाचे लोक हे जनतेमध्ये काम करतोय आणि जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आम्ही यशस्वीपणे प्रयत्न करतोय. त्याच्यात आम्हाला यश पण मिळालेलं आहे. जमिनीसारखा प्रश्न हा अनेक ठिकाणी लोक म्हणायचे ही जमीन तुम्हाला मिळणारच नाही कधी, परंतु आमच्या पक्षाने आणि आमच्या किसान सभेने त्याच्यावरती संबंध देशभर लढे उभे केले. आणि जो माणूस भूमिहीन होता, ज्याला गावामध्ये किंमत नव्हती, त्या भूमिहीन माणसाला जमिनीचा मालक केला. आज तो ताठ मानेने त्याच्या जमिनीवरती चांगल्या प्रकारचं पीक काढतो आणि त्याचा संसार चालवतोय. हे खरं काम आमचं आहे. आम्ही काम करतो ते भरीव काम करतोय. असं कुठेतरी लोकांना भासवायचं की आम्ही काहीतरी तुमच्यासाठी केलंय आणि त्यातून फक्त आमचा फायदा करून घ्यायचा, याच्यासाठी आम्ही काही करत नाही. आणि म्हणून आम्ही जमिनीवर जनतेच्या बरोबर चालत राहतोय आणि जमिनीवरचेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. काय विजन घेऊन आपण जनतेसमोर जाणार? आता जे काही प्रश्न आहेत, एक आदिवासींच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न आहेत. सुरगाण्याचे प्रश्न वेगळे आहेत, कळवणचे प्रश्न वेगळे आहेत, दिंडोरी पेठचे प्रश्न वेगळे आहेत. मी फक्त सुरगाणा आणि कळवणसाठी निवडून जात नाही, तर आपल्या राज्यातील जो आदिवासी पट्टा आहे त्याचे जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी सुद्धा आम्हाला लढायचं आहे. त्याचबरोबर शेतकरी जो आहे, जो शेतकरी इथं कष्ट करून त्याच्या शेतामध्ये पीक तयार करतोय परंतु त्याला भाव मिळत नाही, अनेक वेळेस अवकाळी काहीतरी संकट येत आहे आणि त्याचा शेतीमाल नाश होतोय, त्यावेळेस शेतकऱ्याला आधार कोणी राहत नाही, शेतकऱ्याला लाईट वेळेवर मिळत नाही, डीपी खराब झाली तर पैसे मागितले जातात, रस्ते कित्येक कोटी रुपये मंजूर करून आणले
पण रस्त्यावर सगळीकडे खड्डे दिसतात. हे सगळे प्रश्न भविष्यामध्ये आपल्याला सोडवायचे आहेत आणि आम्ही सोडवतो ते जनतेच्या सहकार्याने सोडवतोय. आम्ही काही चमत्कार करत नाही. वरून मी जातोय आमदार झालो की ताबडतोब पैसे कोट्यावधी रुपये आणेल आणि तुमचं कामं करेल असं म्हणत नाही. आम्ही जनतेच्या सरकारने दिले तर ठीक आहे, आमचा म्हणजे जो मतदारसंघाचा वाटा आहे तो मिळालाच पाहिजे. परंतु त्याचबरोबर इथं जे काही जनता आहे त्या जनतेचे प्रश्न आगळेवेगळे जर असतील तर जनतेला बरोबर घेऊन सरकारच्या बरोबर दोन हात केल्याशिवाय तो प्रश्न सुटत नाही. आणि याचं उदाहरण तुम्हाला माहित आहे की ओतूरचं धरण अनेक वर्षापासून हे तसंच पडलं होतं. परंतु त्याचे ओतूर आणि जामशेद हे जेव्हा 2023ला आम्ही मोर्चा घेऊन गेलो, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली की हे जे धरण आहे हे धरण ताबडतोब झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी सरकारने कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर ह्या लोकांना सर्वेसाठी पाठवलं. परत त्याची एकदा सर्वेक्षण झालं आणि ती मंजुरी सरकारने ह्या 5 वर्षामध्येच म्हणजे 23-24 मध्ये ही मंजुरी दिलेली आहे. हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. साहेब, शेवटचा प्रश्न की आपल्या विजयाची खात्री का? आमच्या विजयाची खात्री म्हणजे आपणच आहात, म्हणजे जनताच आहे. मला असं काय आम्ही म्हणत नाही, कारण आमच्याकडे काय पैसा वगैरे नाही आहे. आम्ही जनतेच्या भरोशावर ही लढतोय. जनतेने आम्हाला निवडून दिले तर विधानसभेत जाऊ, जनतेने सांगितलं तुम्ही तिथंच थांबा तरी आम्ही लढत राहू लोकांसाठी. आम्हाला काय ते आमदार पदच पाहिजे असं पण नाही. आमदार पद मिळालं तर नक्कीच आम्ही चांगल्या प्रकारचा उपयोग करून जनतेला त्याचा फायदा मिळेल असं काम करू. पण नाही मिळालं तरी तुम्हाला माहित आहे हे जामशेदचं धरण मी आमदार नसताना त्याला मान्यता मिळवलेली आहे. त्यामुळं ओतूर जामशेदचं धरण इथं आपल्या गिरणेवरती जे बंधाऱ्यावरती बंदी होती ती बंदी आम्ही उठवली आणि त्या ठिकाणी आम्ही स्वतः प्रथम बंधारे बनवायला सुरुवात केली. आता ते मोकळं झालेलं आहे. आता खरं म्हणजे तर आता गिरणेचं पाणी एका बंधाऱ्याच्या दुसऱ्या बंधाऱ्याला टच झालं पाहिजे असे बंधारे झाले पाहिजे होते, पण 5 वर्षामध्ये तसं काही दिसलं नाही आणि आपल्याला तेच काम करायचं आहे आता हे 5 वर्षामध्ये. आता लोकसभेला आमच्या सबंध इंडिया आघाडीने जी काही देशामध्ये कामगिरी केली आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आघाडीचे 4ही पक्ष जीव तोडून कामाला लागलो आणि भगरे सरांना सर्वाधिक मताधिक्याने आम्ही दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये पाठवलं. तीच सबंध टीम आता काम करून राहिलेली आहेत आणि त्या टीममध्ये रविबाबा देवरे असतील, चिंतामण गावित असेल, आपले जयंतराव दिंडे, मोहन गांगुर्डे, आपले 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 सकाराम भोये, शैलेशदादा पवार आणि सुरगाण्यातील काही प्रमुख कार्यकर्ते, कळवणचे सबंध आपल्या व्यापारी वर्ग आणि कार्यकर्ते ह्या सगळ्यांनी आता ठरवलेलं आहे आणि त्यांच्याशी चर्चा झालेली आहे की ह्या वेळेस विधानसभेमध्ये सुद्धा ही जी महाराष्ट्र विकास आघाडी आहे, महाविकास आघाडी, ही आघाडी ही विजयी करायची आणि हे जे युतीचं सरकार आहे ते तिथून विधानसभेच्या सत्तेवरून हाकलून द्यायचं हा निर्धार करून आणि याच्यामध्ये सगळे उतरलेले आहेत. आज आपल्याला माहित आहे की इथं कळवणमध्ये सबंध जनता रविबाबा देवरे त्यांच्या बरोबर नेतृत्व करणारे आहेत, शैलेशदादा पवार आहेत. त्या जनतेने असं ठरवलेलं आहे की जशी लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली होती तसं विधानसभेची निवडणूक सुद्धा ही जनता हातात घेईल आणि जनता इथून कोण प्रतिनिधी पाठवायचा त्याचा निर्णय ही जनता ठरवेल. आम्हाला खात्री आहे की सबंध जनता त्या युतीच्या कारभाराला कंटाळलेली आहे आणि ती जनता ही नक्कीच आम्हाला आघाडीच्या उमेदवारांना विजयी करेल अशा प्रकारची खात्री आम्हाला वाटते. आम्ही जे खरं म्हणजे जसं लाडकी बहीण आहे, लाडक्या बहिणीला 1500 रुपये सरकारने डिक्लेअर केले, जाहीर केले, योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि दुसऱ्याच क्षणाला 2-3 महिन्यानंतर त्यांनीच माणसं दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये पाठवली आणि ती योजना तिथंच थांबवली. म्हणजे हे त्या लाडक्या बहिणीला फसवण्यासारखं झालेलं आहे. उलट आमचं म्हणणं आहे की हे 1500 रुपये देण्याऐवजी आमच्या जनतेची जी सामान्य माणसं आहेत, त्यांची जी मुलं आहेत, त्यांना शिकवलं पाहिजे, चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करण्याचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे.
त्या मुलांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. आणि आदिवासी हा बहुल तालुका आहे, त्याच्यामध्ये पेशासारखा जी सर्व योजना आहे त्याच्या सवलती आदिवासींपर्यंत दिल्या गेल्या पाहिजेत. नोकरीवरती त्याला हक्क आहे, त्या नोकऱ्या सगळ्या त्याला मिळाल्या पाहिजेत. अशा प्रकारचं पुढचं व्हिजन आमचं आहे. पण त्याचबरोबर इथं मागच्या वेळेस कळवण तालुक्याला आपले ते कुठली आपले निधी होता तो मालेगावला नुकसान भरपाईचा पीक विम्याची रक्कम ही कळवण तालुक्याला 4 कोटी आणि मालेगाव तालुक्याला 187 कोटी 187 कोटी हा जो काही दुजाभाव केला जातोय. आम्ही जर जनतेने मला इथं पाठिंबा दिला, निवडून दिलं, 100% आम्ही सांगतोय की हा दुजाभाव आम्ही खपवून घेणार नाही. आमच्या शेतकऱ्याला त्याचा बरोबरीचा वाटा मिळाला नाही तर आम्ही विधानसभा सुद्धा चालू देणार नाही. अशा प्रकारचा निर्धार करूनच आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. आता ते आपल्याला पण माहित आहे ना, संघर्ष केला आम्ही. आणि 2023ला आम्ही लॉंग मार्च काढला आणि वाशिम पर्यंत गेलो. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही चर्चेला घेतोय, त्या तुम्ही चर्चेला या. आणि चर्चेच्या वेळेस त्यांनी मान्य केलं आणि विधानसभेमध्ये त्यांनी घोषणा केली की ओतूर धरण आणि आपलं जामशेद धरण हे आम्ही जनतेच्या हित पाहून ते धरण आम्ही मंजूर करतोय, त्याला पैसे पण मंजूर करतोय. आणि हे धरण लवकरात मुख्यमंत्र्याचं हे विधानसभेमधलं अनाउन्समेंट. ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज कळवण. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.